काही काळ हा कारखाना एकदम जोरात चालला। शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत होते, कामगारांना वेळेवर पगार मिळत होता। परंतु कालांतराने शेवटची घटका मोजतोय जो दुष्काळ, म्हणजे ऊसाचं उत्पादन घटलं आणि इतर पिकांकडे शेतकरी वळला। तिथे मका असो, कांदा असो, आणि ऊसापासून तो दुरावला आणि त्याचा परिणाम ऊसाचं उत्पादन कमी झालं आणि त्या प्रमाणात क्रशिंग न झाल्यामुळे कारखाना बऱ्यापैकी लॉसमध्ये गेले। ज्या सत्ताधाऱ्यांनी ते चालवायला घेतले त्यांच्याकडनं वेळेवर आमचे मेहनतनामा तो दिला गेला आणि या कारखान्यावर 125 कोटी रुपयाचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं आहे, म्हणजे शिखर बँकेचं आहे। आणि त्या तोट्यामुळे कारखाना त्यांनी आता सध्या ताब्यात घेतलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आहे। असा एकमेव कारखाना आहे का इथं फक्त कारखाना चालू होण्याचा उशीर आहे। शेतकरी स्वतःहून इथं ऊस घालतील आणि जे स्वतःहून हा कारखाना परत एकदा स्थितीत आणतील ही मला 100% गॅरंटी आणि आशा आहे। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे। आपण पाहत आहात आकाशगाथा। या महाराष्ट्राला सहकार धोरणाने खऱ्या अर्थानं तारलं आणि बांधावरचा शेतकरी हा या ठिकाणचा एक मालकवर्ग झाला। पण यानंतर उभ्या राहिलेल्या अशा अनेक सहकारी संस्था आहेत ज्या कालांतराने जसा जसा सत्ता बदलल्या, धोरणं बदलली, तसतशी मात्र अधोगतीच्या दिशेने त्या वास्तू म्हणा किंवा त्या यंत्रणा या कालबाह्य झाल्या। यामध्ये मात्र भरडला गेला तो मोठ्या प्रमाणात याचा बळी ठरला तो म्हणजे कामगार वर्ग। मी आहे सध्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी कारखाना, जो साखर कारखाना होता त्याच्यामध्ये आहे। सध्या अनेक वर्षानंतर याची पडझड बघितल्यानंतर या सगळ्या स्थित्यांतराचा एक साक्षीदार आणि भागीदार माझ्या सोबत आहेत। कृषीतज्ञ, राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, अर्थात सगळ्यांचे लाडके बापू। बापू नमस्कार, धन्यवाद। खूप खूप स्वागत आहे तुमचं। या साखर कारखान्याचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात, भागीदार आहात। ते वैभव तुम्ही पाहिलेलं आहे, ही पडझड तुम्ही पाहता आहात। याचा थोडक्यात जो प्रवास आहे हा नव्या पिढीला सांगाल का? साधारणतः 1985 मध्ये हा सहकारी साखर कारखाना ज्ञानदेवदादा देवरे यांनी स्थापन केला। खऱ्या अर्थाने या कसमादेचं वैभव असलेला हा कारखाना निर्मितीसाठी जे योगदान शेतकऱ्यांनी, सभासदांनी आणि कामगारांनी दिलं, काही काळ हा कारखाना एकदम जोरात चालला। चांगल्या पद्धतीने त्याचं क्रशिंग झालं, उत्पादन झालं आणि ते होत असताना शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत होते, कामगारांना वेळेवर पगार मिळत होता। परंतु कालांतराने साधारणतः तो 90, 2000, 2010 पर्यंत सुस्थितीत चालला। परंतु कोणाची दृष्ट लागली आम्हाला ते सांगता येणार नाही, परंतु हा कारखान्याला गालबोट लागलं आणि हा कारखाना आजच्या घडीला शेवटची घटका मोजतोय असं म्हटलं तरी चालेल। मी आपल्या पत्रकार बंधू प्रफुल्लजी यांचं स्वागत करतो की त्यांनी किमान हे इथलं वैभव जाणून घेतो। तुम्ही लहानपणी स्वतः हा कारखाना पाहिलाय, इथे ऊसाचे ट्रकच्या ट्रक रांगाच्या रांगा पाहिलेल्या आहेत। तुम्ही एक स्थापत्य अभियंता म्हणून या ठिकाणी मुख्य जबाबदारी निभावलेली आहे। काय वाटतं तुम्हाला की सरकारच्या किंवा सहकार धोरणाच्या अशा कोणत्या अनास्थेमुळे आज ही भग्नावस्था तुम्हाला बघायला मिळते? सहकार धोरण किंवा शासनाचा इथं दोष आहे अशातला काही भाग नाही, किंवा इथं जे सत्ताधारी त्या धोरणांची अंमलबजावणी करणारा घटक, हां बरोबर आहे, तुम्ही म्हटला तो प्रश्न बरोबर आहे की ज्या घटकांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती, त्या घटकांनी हा कारखाना चांगल्या स्थितीत चालवायला पाहिजे होता। त्यांचं काहीतरी कमी पडलं किंवा त्यांच्यामध्ये चूक झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि मधल्या काळामध्ये जो दुष्काळ, म्हणजे ऊसाचं उत्पादन घटलं आणि इतर पिकांकडे शेतकरी वळला। तिथे मका असो, कांदा असो, आणि ऊसापासून तो दुरावला आणि त्याचा परिणाम ऊसाचं उत्पादन कमी झालं आणि त्या प्रमाणात क्रशिंग न झाल्यामुळे कारखाना बऱ्यापैकी लॉसमध्ये गेले। आणि ते लॉसमध्ये जात असताना मग कामगारांचे वेळेवर पगार नाही, ऊस उत्पादकांना वेळेवर बिल दिलं गेलं नाही। तुम्ही ते वैभव अनुभवलंय बापू, म्हणजे साधारण किती कामगार होते आणि 11 महिने म्हणजे कामगारांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला या व्यवस्थापनेला? आम्ही जेव्हा सुरुवातीला इथं लागलो तेव्हा आम्हाला काय 900, 1000, 1100 रुपये पगार होता, तरी आम्ही समाधानी होतो, कारण त्या कमी पगारामध्ये आम्हाला खूप काही वेगळं आनंद मिळत होता। परंतु नंतर
महागाई आणि सगळ्या याच्यामध्ये 2-2, 5-5 हजार रुपये जरी आमचे पगार वाढले असतील, परंतु त्याच्यामध्ये परवडण्याचं झालं. आणि कारखाने आम्ही ज्या ज्या सत्ताधाऱ्यांनी ते चालवायला घेतले त्यांच्याकडनं वेळेवर आमचे मेहनतनामा तो दिला गेला नाही. त्याच्यामुळे कामगार नाराज झाले आणि कामगारांनी जेव्हा त्यांचे हक्क आणि त्यांचा पगार आणि त्यांचा मेहनतनामा मागायचा प्रयत्न केला, तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कामगार आणि व्यवस्थापनामध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा परिणाम आज ही वास्तू बंद पडलेली आपल्याला दिसते आहे. की इथला जो ताबा आहे तो इथल्या बिबट्याने घेतलाय म्हणताय, की आता याच्यामध्ये नियंत्रण नक्की कोणाचं आहे? आता साधारणतः या कारखान्यावर 125 कोटी रुपयाचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं आहे, म्हणजे शिखर बँकेचं आहे. आणि त्या तोट्यामुळे तो तोटा भरून निघत नाही आणि त्या तोट्यामुळे तो कारखाना त्यांनी आता सध्या ताब्यात घेतलेला आहे. आज त्यांचं या कारखान्यावर संपूर्ण नियंत्रण आणि ताबा आणि त्यांची सुरक्षा ही त्यांची आहे. आणि त्यांच्याकडनंच आता सगळं काही जो कारखाना आता चालवायला द्यायचा, भाड्यातत्त्वावर द्यायचा किंवा विक्री करायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आमचं एकच म्हणणं आहे, मी एक कामगार संघटनेचा एक पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी शासनाला आणि त्या शिखर बँकेला विनंती करतो, कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना विक्री न करता किमान तो भाडेतत्त्वावर 10-15 वर्षाच्या भाडेतत्त्वावर तो चालवायला द्या. त्यांच्याशी कामगारांशी व्यवस्थित करार करा आणि कामगारांचं जे मागचं देणं आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने काय होईना ते अदा करा आणि हा कारखाना तात्काळ चालू करावा. म्हणजे किमान हे वैभव सुरक्षित राहील किंवा जे आता चोऱ्यामाऱ्या होत आहेत त्या तरी थांबतील. कसमादेमध्ये ऊसाचं जे पीक येतंय मोठ्या प्रमाणात येतंय, हा कारखाना पुनर्जीवित करण्याचा कोणता मार्ग शिल्लक राहिलेला वाटत नाही का तुम्हाला, जाणवत नाही का? एक तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात म्हणून विचारतो. बरोबर आहे, कारण आता ऊसाचं क्षेत्र तुम्ही म्हणतात आहे, पाहिजे त्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र नाही आहे. आणि जे दुसरा कारखाना शेजारी जे 2 कारखाने आता चालू झालेले आहेत ते चांगला भाव देतात किंवा ते वेळेवर पेमेंट करतात, म्हणून आता नवीन चालू होणाऱ्या कारखान्याला ऊस उत्पादक सभासद किती विश्वास दाखल करतील हे मला सांगता येणार नाही. परंतु वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आहे असा एकमेव कारखाना आहे का इथं कारखाना फक्त चालू होण्याचा उशीर आहे. शेतकरी स्वतःहून इथं ऊस घालतील आणि स्वतःहून हा कारखाना परत एकदा सुस्थितीत आणतील, ही मला 100% गॅरंटी आणि आशा आहे. याला जोडून जे दुसरे उपप्रकल्प सुरू केले होते वीज निर्मितीचा, त्या निर्मितीच्या प्रकल्पामुळे याच्यावर काही दुष्परिणाम झाल्याचं जाणवतंय का? 100% त्याच्यावर दुष्परिणाम झाला. कारण हा जो महाकाय प्रकल्प उभा सहवीज निर्मितीचा उद्देश चांगला होता, परंतु ते जे भांडवल होतं ते भांडवल तिकडे त्या शिखर बँकेकडनं घेतलेल्या कर्जापोटी त्याच्यात ते झालं नाही आणि म्हणून आपलं कारखान्याचं भांडवल तिथं गुंतवलं गेलं. त्याच पिरियडमध्ये कामगारांचे पगार पण त्या भांडवलामध्ये अटकले गेले, म्हणून कामगारांचे थकीत पगार आणि कारखान्याचं भांडवल या सगळ्या प्रकल्पामध्ये अटकलं आणि म्हणून हा कारखाना थोडासा आर्थिक डबघाईस आला. पाठीमागे जवळजवळ 30,000 लिटर प्रतिदिन क्षमतेचा आसोनी प्रकल्प आहे, तो पण एक चांगला प्रकल्प होता, तो पण आता बंद आहे. अशा पद्धतीने हे तिन्ही प्रकल्प, एक मुख्य कारखाना, दुसरा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि मोठा आपला आसोनी प्रकल्प, हे तिन्ही प्रकल्प बंद असल्यामुळे त्याच्यावर झालेला कोट्यवधी रुपयाचा खर्च आज थांबला आहे, वाया गेलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो इथला जो भूमिपुत्र आहे त्याचा आक्रोश तर निर्माण होतच असेल ना याबद्दल? 100% प्रत्येक सभासदांची आणि यातल्या कामगाराची भावना आहे की आमचं जे घेणं आहे ते तात्काळ मिळावं, परंतु जोपर्यंत कारखाना चालत नाही तोपर्यंत ते मिळणार नाही हे पण कामगारांना आणि सभासदांना कळतं. म्हणून कामगारांना आज थकीत देणं जे आहे जवळजवळ 40 कोटी रुपयाचं कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅज्युइटी आहे किंवा जे सर्वसामान्य कामगार जो सेवानिवृत्त झाला त्याला रुपया मिळाला नाही, तो आल्या पावली तो परत गेला आणि अशा परिस्थितीत त्यांनी 40 वर्षे सेवा केल्यानंतर 35 वर्षे सेवा केल्यानंतर त्याच्या हातात जर पदरात काही पडलं नाही, ती रिकामी जोडी घेऊन जो घरी जाईल, मग त्याचे मुलं बाळं काय म्हणतील, काय त्यांचा आक्रोश असेल हे न सांगितलेलं बरं. बापू, या साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर म्हणजे मला वाटतं 85 नंतरच्या कालावधीमध्ये आजूबाजूचा परिसर जो आहे त्याच्यामधल्या नागरी वस्तींमध्ये चांगल्या प्रकारचं एक परिवर्तन दिसून येतं आहे, एक चांगलं सुशोभीकरण आलेलं दिसतं ह्या सगळ्या क्षेत्राला. तर या विकासामध्ये या साखर कारखान्याचा किती सहभाग आहे असं वाटतं तुम्हाला? या सहकारी साखर कारखान्यामुळे, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यामुळे या 4 तालुक्याच्या खऱ्या अर्थाने विकास सुरू झालेला होता आणि विकास बऱ्यापैकी झालेला होता.
त्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं होतं. ऊसासाठी वाहतुकीसाठी रस्ते किंवा पाण्याच्या सोयी कारखान्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही केटीवेअर बांधले, पाण्याच्या सोयी केल्या, रस्ते तयार केले, जेणेकरून ऊस वाहतुकीसाठी किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी, गावातल्या शेतकऱ्यांनी किंवा खेड्यातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की आम्हाला रस्ता नाही, आम्ही तो तात्काळ तयार करून दिला. त्या माध्यमातून ऊसाची वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर देखील आपल्या या मतदारसंघात अनेक खासदार असतील किंवा आमदार असतील ते निवडून दिले आपण, पण त्या ज्या लोकप्रतिनिधींनी आहे इथल्या भूमिपुत्रांच्या प्रश्नांविषयी किंवा या साखर कारखान्याच्या पुनर्निर्मितीचा विचार केला नाही का? बरोबर आहे. या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी का असे ना, तो मी कोणाला दोष देणार नाही किंवा कोणाला चांगलं पण म्हणणार नाही, कोणाला वाईट पण म्हणणार नाही. स्थानिक प्रतिनिधी योग्य वेळी योग्य चांगली दखल घेतली असती, त्यांनी जर पाहिलं गेलं असतं तर हा कारखाना नक्कीच बंद पडला नसता किंवा बंद पडलेला कारखाना तुम्ही चालू केला, परंतु त्याच्याकडे पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिले नाही. आणि ते देत असताना 15-16 मध्ये माननीय मुख्यमंत्री आता जे देवेंद्रजी फडणवीस आहेत यांनीच इथं 15-16 मध्ये मोळी टाकली आणि तो कारखाना चालू केला. आणि तो चालल्यानंतर 3-4 महिने चालल्यानंतर तो कालांतराने परत बंद पडला. कशामुळे बंद पडला, का बंद पडला, हा भाग वेगळा आहे. परंतु त्यांनी जर वेळीच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा चालू केल्यानंतर जे लक्ष दिलं, ते लक्ष परत त्यांनी चांगलं जर दिलं असतं. आणि परत आता माझी पण त्यांना आता परत एकदा विनंती, तेच मुख्यमंत्री आहे, त्यांनी परत याचं लक्ष घालावं आणि हा कारखाना परत चालू करावा. बापू, तुम्ही जितक्या पोटतिडकीनं बोलताय, आजची जी नवीन पिढी आहे त्यांना अशा कारखान्यांबद्दल किंवा अशा सहकार धोरणांबद्दलची आस्था आहे का? नाही, आता तरुण पिढीला या बाबतीत फारसं काही सांगता येणार नाही किंवा ते साफ दुर्लक्ष करतात. त्यांचं एमच वेगळं असल्यामुळे किंवा ही वास्तू जी आहे ही एवढी मोठी महाकाय वास्तू, 500 कोटीची मालमत्ता असलेल्या वास्तूकडे ते ढुंकूनही पाहत नाही. तुम्ही सातत्याने वर्तमानपत्रांमधून म्हणा किंवा तुमच्या समाज माध्यमातून ह्या भूमिका मांडत असता, तर आजचा जो कसमादेमधला शेतकरी आहे किंवा तो खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्याच्या किंवा सहकार क्षेत्राच्या उन्नतीच्या प्रवाहात आलेला आढळतोय का तुम्हाला? साधारणतः 1960 नंतर ही सहकाराची चळवळ खऱ्या अर्थाने फोफावली. 1960, 70, 80, 90 आणि 2000 सालापर्यंत ते सुवर्णकाळ म्हटला तरी चालेल सहकाराचा. परंतु 2010 नंतर कशी या सहकारी साखर कारखान्यांना, सूतगिरण्यांना किंवा या सहकाराला कोणाची तरी दुष्ट लागली आणि ते साखर कारखाने आणि सूतगिरण्या एका मागोमाग एक बंद पडत गेल्या. उत्तर महाराष्ट्रामध्ये 10 सहकारी साखर कारखाने चालू होते 2010 पर्यंत, 8-10 पर्यंत. परंतु आज फक्त एकमेव आदवा सहकारी साखर कारखाना सोडला तर कुठलाच सहकारी तत्वावरचा कारखाना चालू नाही, सूतगिरणी चालू नाही. हे आपलं सहकाराचं मोठं दुर्दैव म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता हायटेक टेक्नॉलॉजी वाढते आहे, डिजिटलायझेशन होत आहे. आता आम्ही परकीय साखरी विकत घेऊन चहा पितोय, त्याच्यामुळे तुम्हाला काही आशावाद आहे का शिल्लक अजूनही, की असल्या प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत ते पुन्हा वैभव देतील किंवा पुन्हा या महाराष्ट्राला स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करून देतील? बरोबर आहे. साखर आणि कांदा हा महाराष्ट्रात सर्वाधिक पिकवणारा, कांदा आणि साखर हे दोनच पीक असे आहेत की महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा याच्यामध्ये खूप अग्रेसर होता. परंतु आज एवढा मोठा 3500 टनी कारखाना, एक दाणा साखर तयार होत नाही. आणि अशा पद्धतीने जर साखरेची निर्मिती झाली असती तर आपण मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केली असती. परंतु आजच्या घडीला आपल्याला आयात करून साखर आणावी लागते आणि तो चहा प्यावा लागतो. हे खरोखरच आपलं दुर्दैव आहे. म्हणून माझी परत एकदा विनंती आहे की हे कारखाने परत एकदा सुरळीत चालू झाले पाहिजे. बापूंनी खरं तर कसमादेमधील अनेक शेतकऱ्यांचे असतील, अनेक ऊस निर्मिती करणाऱ्यांचे असतील, ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या असतील किंवा या कारखान्यांशी जोडल्या गेलेल्या तत्कालीन 1100 पेक्षा अधिक कामगार, कर्मचारी, तंत्रज्ञ यांची प्रातिनिधिक वेदना या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु सरकारने ह्या अशा वास्तूंना प्राधान्य आपल्या अखत्यारीत घेऊन त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे, जेणेकरून समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. जाता जाता या समाजाला किंवा या सरकारला किंवा नव्या पिढीला बापू काय सांगू असं वाटतंय तुम्हाला? आज तुम्ही तुमच्या डोळ्याने तुम्ही समक्ष ती पाहिलं वसाकाची दुरावस्था. कुठे कुठे भिंती पडलेल्या आहेत, कुठे कुठे चोऱ्या झालेल्या. काल परवा जाता आमचं
अतिथीगृहाच्या पाठीमागे जे शेतकरी निवास होतं तिथे चोरी झाले, तिथले कॉट गेले, तिथले गादे गेले, तिथलं किमती सामान गेलं. त्या प्रमाणात मधली जी मूळ फॅक्टरी आहे तिथं फारसं काही नुकसान झालेलं नाही, ती स्वतः फॅक्टरी करून घेतलेली आहे. परंतु जे इकडे सहवीज निर्मिती प्रकल्पातलं जे सामान आहे, इलेक्ट्रिक सामान काही प्रमाणात चोरी गेलेलं आहे. माझी शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी पुरेसं सुरक्षा यंत्रणा तिथे परत उभी करावी आणि या कारखान्याची सुरक्षितता, कारखान्याची मालमत्ता कशी सुरक्षित राहील एवढं पाहावं. बापू, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही अत्यंत पोटतिडकीनं हा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. माझीही संवेदना तुमच्या सोबत आहे, इथल्या कामगारांसोबत आहे, कसमादेच्या प्रत्येक शेतकऱ्यासोबत आहे की सरकार आणि इथलं प्रशासन निश्चितच तुमच्या भावनेचा आदर करेल. धन्यवाद. धन्यवाद.